पहिला आपण गाडी काढू मग बोलू. आज इसूजू गेली, कालच गेली इसूजू सर्व्हिसिंगला. मी नव्हतो म्हणून, नाही तर मी तुम्हाला दाखवलं असतं. इसूजू गेली काल सर्व्हिसिंगला. सर्व्हिस ड्यू होती ना तिची, म्हणून ती गेली सर्व्हिसिंगला. आता राहिली XUV. Please select the parking mode if you आज need आपल्या इथे assistance. जागरण गोंधळ आहे. रात्री आहे, पण आता सामान बिमान आणायला चाललोय आम्ही दोघं, पप्पा आणि मी. हे काहीच जाऊ द्या, ते सगळं जाऊ द्या. ब्लॉग स्टार्ट करू आपण आता. हे काहीच वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आज आपण चाललोय जागरण गोंधळाचं सामान बिमान आणायला. दाखवतो तुम्हाला गाडी कशी दिसते. गाडी एकदम घाण झाली आहे, तिला वॉश करायची होती. पप्पा घेऊन गेले म्हणून ते अजून माखली. बघा हे आता बघा, हा तुषार दादा नुसता फोनवर बोलतो. हा बघा, हे बघा. आपण पोचलोय अंदूर फाट्याला. सामान घेऊ, दाखवतो तुम्हाला. चाललोय किराणा सामान घ्यायला. आपण पोचलोय, सामान घेऊन आलोय घरी. आता पायाला पोचलाय अंकलजी. दाखवतो तुम्हाला. चाललंय पुढच्या आणायला. हा ह्याला काय नाही, काय कामाचा नाही. नुसता फोन बघतो, फोन बघतो. हे बघा, हे बघा, फोन बघतो नुसता. आपण चाललोय गावातच चाललोय. इथे सगळे बसलेत, दाखवतो. इथे सगळे बसलेत, हे आम्ही इथे चाललोय. बघा आता आम्ही चाललोय. काय इकडचा दवाखाना आहे, चाललोय. बघा काय बघतो, बघा बघा साप, बघा साप. हे बघा साप आहे. यांनी मारलाय साप. बघा आता आलाय बघायला. हे बघा इथे देव मांडले. हे बघा देव मांडले तिथे सगळे. बाबा मांडतायत देव. आता सगळं थांबा जरा. हे सगळं चाललंय सगळं. बाहेर सगळे माणसं बसलेत. सगळं झाले, मी परत तुम्हाला दाखवतो. हे सगळं चालू आहे. नाही ते हे सगळं काम करायला लावलं. काय करतात ते मला माहिती नाही. मला मी विचारतो आणि तुम्हाला सांगतो. मग इथे देवाचं काम चालू आहे. झालंय आता सगळं. देवबिव सगळे ठेवले नीट, एकदम परफेक्ट झालंय आता. सिनेमॅटिक हे बघा सगळं झालंय. धूप बीप बनवलंय, धूप बीप लावलंय. इथे काम करतायत इथे. ही मम्मी, हे बघा दादा इथे आहे. ही मम्मी इथे काम करते आता जरा. बघा सगळे जेवण खात आहेत. इथे देव हे खात आहेत. आपण आलोय बोकुड घ्यायला. त्यात घरीच चाललोय आपण, घरीच चाललोय आता. दाखवतो तुम्हाला पुढचे सीन. आलोय बोकुड घेऊन, तुम्हाला बोकुड दाखवतो. हा आहे बोकुड. याची कुत्री ही स्काय. बघा ही स्काय दाखवतो तुम्हाला. हे स्कायला आवाज दे. स्काय ही बघा स्काय. हास्कीचा पिल्लू आहे हा. बघा हास्की. कुल्फीवाला आलेला आहे. ते कुल्फी सगळे खात आहेत. बघा सगळे कुल्फी खात आहेत. आंटी पण खात आहेत. आम्ही कुल्फी खातोय संस्कार कडनं. हो चालेल. आपण चाललोय बाजारात, ते खाऊन घेऊया. हा आमचा काका आहे. दिसतो भाऊ पण आहे काका. आम्ही चाललोय बाजारात. आपण आले सामान घ्यायला. थोडं सामान दाखवतो. सामान घेतोय. पुढे आलेले आहेत. किती वाजता 6 झालेत. तुम्हाला दाखवतो बाहेर काय सगळे तयारी करतात. हे सगळे गोंधे आहेत. हे बघा आता पूजा चालू झाली. हे बघा पूजा चालू झाली.
आजी हे घ्या तुम्ही अजून एक बोलवा आई घे ना विचार आई ना एक दोन उज्ज्वल जाऊ काय लवकर पुढे 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 पंख बंद करा अजून एक हात ना उज्ज्वल कुठे उज्ज्वल पटकन लगला जास्त आता निघाले तुम्हाला दाखवतो पुढे आपण आता निघाले बघा आहे ना नाश्या लागतात बाई जिजुरीच्या वाट ह्या बाई जिजुरीच्या वाट राजा मल्हार भेट
पुढे ठेव. वरतं एक आधी तुकडा ना वरतं झाडात येतं की ही पूर्व पश्चिम तिकडे कशाला लागा माहिती का समोर रस्त्यावर तिथे घेऊ ना ही पूर्व मी साफ करतो सगळं आता पूजा मांडतील इथे पण हे बघा सगळं करतायत काम. इकडं पूर्व हे बघा नवीन कोणता गेलाय ना नवीन कोणता गेला तो की नवीन आयफोन 14 आणि गणपतीने आणलेलं दाखव नीट कधी आणलं नाही काहीच नाही केलं कवर चेंज केला. त्याचं बनवलेलं बिचाम दाखव बनवतायत बघा याला. हे काय बनवतायत आपण जेजुरीचं मंदिर जेजुरीचं मंदिर आहे जेजुरीचा खंडोबा हे बनवलं नैवेद्य तो धुवायला लागेल ना. होय त्याला आवाज दे त्याला आवाज दे त्याला नको दुसरा राहू दे चला आता राहू दे. ते मी काय बोलतो ते असे सरळ ठेवायला लागतील ना. तो लांब
कोण आहे अजून कोण आहे? या, तुम्ही इकडे या. पुढे इकडे. चल, या. पुढे. थोडासा लांब थोडासा लांब हो. हे बघा चला, ओके. सगळे माणसं आहेत. हा. आई पुढे इकडे या. पुढे या. आई पुढे या. आई पुढे या. चला काय आवाज सगळ्यांनी आता आजच्या 2 आता हे आपण कुठं आलो जेजुरीला ध्यान ठेवा तुम्हाला तर माहिती सांगायची गरज नाही पण आपण काय घेतलंय 12:30 वाजता बंद करायचं आपल्याला तर हे देवाला निवत पोचला जेजुरी झालं हे देवाला निवत गेलं तर देव आपले जेवले मग आपण जेवायला मोकळे हे अर्ध जागरण झालंय ते देवाचा गोड निवत देवाला द्यायला लागतो आणि तो दैत्याचा मान आपण दिला की मग दैत्य कोण आपणच आहे आपणच खाणार भाऊ ते नको कटकट नंतर हे देवाला द्यायला लागतं आता अर्ध्या 2 करूया लगेच पूजा मांडायला घेऊ जेवायची माणसं साईडला ठेवा लगेच कार्यक्रम चालू चला आणि जाताना मला रिक्षा करून द्यायचं ठाणेपर्यंत पहिले सांगतो तुम्हाला हा दिवे तेल आहे हा तेल टाका ओके चला काय वाजवा आई उदे बोला लावून का पराच्या वाटी पंच पटार महाराज काळभैरीच्या नावानं येळकोट जय मल्हार जय मल्हार सगळ्यांना नमस्कार करा आणि मगाशी कोणी पैसे नाही ठेवले तरी जागराला पैसे बरोबर थोडं घ्या
देवा मी तसं बघा देवा देवा जसा तुमचा कोटम भरलाय तसा तुमचा कुटुंब भरलाय तसा माझा कुटुंब तसं माझं कुटुंब भरलंय. भरता की सरता भरता मला अजून 2 मिनिट भरता की सरता भरता की सरता बरे पाठ पुढे जा. काय भरता म्हणा देवाचं कोटम तुम्ही मी तुम्हाला विचारणार काय भरता तुम्ही काय म्हणा देवाचं कोटम काय भरता देवाचा कुटुंब काय भरता देवाचा कुटुंब भरता की सरता एक 2 3 4 आई भवानी माता आई भवानी माता खंडेराया तळ्यातलं पाणी मळ्यातली भाजी तळ्यातलं पाणी मळ्यातली भाजी भवानी माता खंडेराया मानून घ्या काही चुकलं असेल पाय खाली घ्या भवानी माता मांडलेला आहे चव्हाण परिवाराचा देवांचा वार्षिक जागरण गोंधळ 5 नामाचा मांडलेला आहे तो त्या 5 नामाच्या जागरण गोंधळाला 33 कोटी गोंधळाला आईला सांगणार मी माझी कळकळीची विनंती राजू शिंदे गोंदियाची की आई तुळजापूर सोडायचं आणि या चव्हाण परिवाराच्या घरी यायचं. आईला सांगणार आई तुळजापूर सोडायचं आणि चव्हाण परिवाराने आई तुझा 5 नामाचा गोंधळ मांडलाय मान्य करायचा आणि चव्हाण परिवाराकडून काय चुकलं असेल आई भवानी माता पायाखाली घे पदराखाली घे पदरात घे आणि जसा तुझा आनंद केला तसा आमचा चव्हाण परिवाराचा आनंद होते मनातली इच्छा पूर्ण होते ज्या कामाला जाईल त्या कामाला यश होते बरोबर आहे. आणि अशीच माझी भावकी सांग मला लढा लागला आई तुझ्या बाबतीचा
तुझा संबळ वाजला परत आंबा एक गोंधळ हाला नाद घुमू लागला आंबा एक गोंधळ हाला नाद घुमू लागला अंबाबाई ग तुझा संबळ वाजला ओके आता आपण सेकंड मी टेक करू टेक हा आता मी पुढे तुम्ही माग 1 2 मांडीला मंडप धारी भरल्या पाच परड्या आई हा भरल्या पाच परड्या आई अंबाबाई देवाचा गोंधळ पहिला गोंधळ त्या सर्व लोकांमध्ये ब्रह्म विष्णू महेश ताई 3 देवाने हा गोंधळ केला बरोबर आहे. दुसरा गोंधळ कुठं आला तुळजापुरामध्ये त्या तुळजापुरामध्ये भवानी मातेचा गोंधळ 5 पांडवांनी केला. गोंधळ किती 5 पांडवांनी तुळजापुरामध्ये गोंधळ केला. किती झाले गोंधळ 2. तिसरा गोंधळ हे गावचे तुकाराम महाराज त्या तुकाराम महाराजांनी त्या भवानी मातेचा अंबाबाईचा इंद्रायणी नदीवरती भंडारी डोंगरामध्ये तुकाराम महाराजांनी दगडाचा टाळ केला बरोबर. दगडाचा टाळ केला तुकाराम महाराजांनी दगडाचा टाळ केला आणि अभंगाच्या सुरामध्ये त्या भवानी मातेचा गोंधळ अरे देवरा बरं नाही केलं देहाचे मृदुंग दगडाचे टाळ कीर्तन करीला
तेव्हा तिसरा गोंधळ तुकाराम महाराजांनी केला कुठं? भंडारी डोंगरामध्ये. ऐका ना, बरोबर आहे का? गोंधळ झाले किती? 3. चौथा गोंधळ महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. शिवरायांना ती भवानी माता प्रसन्न झाली. शिवरायांना भवानी माता प्रसन्न झाली आणि शिवरायांना त्या भवानी मातेनं तलवार दिली. आणि शिवाई या देवीचा गोंधळ कुठं? शिवनेरी किल्ल्यावर. तानाजी मालुसरे. शिवनेरी किल्ल्यावर भवानी मातेचा गोंधळ त्या शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांनी केला. गोंधळ झाला किती? 4. नाही. आणि 5वा गोंधळ आपल्याकडे आला. मालवी देशाला 5वा गोंधळ आपल्याकडे आला. हा गोंधळ काही लोकांचा ताई हौसाचा. बरोबर. 5वा गोंधळ आपल्याकडे आला. काही लोकांचा हौसाचा, काही लोकांचा नवसाचा. औषधा. ब्राह्मण सभादी मुंजीचा. बरोबर आहे. काही लोकांचा लग्नाच्या आधीचा, काही लोकांच्या लग्नाच्या नंतरचा. आणि 5 वर्षांना असतो किंवा 3 वर्षाला म्हणतात भावकीचा. भावकीचा गोंधळ. भावकी तुमचा भावकीचा गोंधळ आहे. आता हा गोंधळ तुमचा 5 वर्षांना असतो. 3 वर्ष सांगतो तुम्हाला. पहिलं 5 वर्षांनी. काय भावकी जमत नसल्यामुळे 5 वर्षांनी करतात. काही लोक 3 वर्षांनी करतात. आणि जर भावकी चांगली असेल तर प्रत्येक वर्षी करतात. त्याला म्हणतात आमची भावकी वाईट असं सांगायचं का तुम्हाला? नाही मीडियम सांगितली त्यांनी. भावकी आपली एक असली, भावकी चांगली असली तर 1 वर्षात गोंधळ होतो. ती देवीची इच्छा आहे. आता आपला किती वर्ष गेल्या वर्षी केलं आपण? त्याच्या आदल्या वर्षी 2 वर्ष. ह्या किती वर्ष? तिसरं. काय लोक वर्षात करतात का की त्यांच्याकडे ते असतं देव देतो. पण ऍक्च्युअली वर्षात गोंधळ चालत नाही. 3 वर्षांनी हा गोंधळ करायला चांगला असतो. तो 3 वर्षांनी गोंधळ केला मग देव हे ताई पूर्ण 3 वर्ष झाल्यानंतर 3 वर्षात कधी बी करू शकता तुम्ही. 2 वर्षात. सूर्य आणि चंद्र किरण टाकत नाही. कुठल्या देवाच्या अंगावर आहे सूर्य चंद्र किरण? सकाळचा सूर्य आणि संध्याकाळी चंद्र. आणि ते बघायचं असेल तरी जायचं डिसेंबर महिन्यामध्ये. पुढच्या महिन्यात डिसेंबर. ते नाव असतं सूर्य काय म्हणतात? किरण उत्सव. कॅलेंडर मध्ये बघा तुम्ही उद्या. आणि ते बघायला लाईन भरपूर असते. आणि चंद्र सूर्य त्या देवीच्या अंगावर हे पडतो, किरण पडतो. तेव्हा सगळ्यात देवी मोठी ती आहे. काय नाव तिचं? महालक्ष्मी माता. आणि लक्ष्मी आहे तर सगळं आहे. लक्ष्मी नाही तर गेलं. आणि तिला हाक मारायची. तेव्हा चंद्र सूर्याने रूप किरण टाकलं तर त्यांना सुद्धा रूप दिसतं. कोणाचं? काय म्हणतात ते काय रूप आहे आमचं. आणि ते बघून लाजतात. आणि त्याच्यावर एक गाणं आमचं बनवलंय. तेव्हा काय सांगितलं? तेव्हा जमल्या बाया गुण गाय लक्ष्मी आईचं. काय सांगितलं? जमल्या बाया गुण गाय लक्ष्मी आईचं. माणसं काय म्हणतात? अरे लक्ष्मी नाही कडकी लागली. लक्ष्मी आहे ती देती देवी. ज्याला लक्ष्मी दिली ती लक्ष्मी तुम्ही जर ठेवली तर ती वाढत जाते. तिचा मान करा. तिचा जर मान केला तर ती पाण्यासारखी येते. लक्ष्मी. कोल्हापूरच्या बाया जमल्या बाया गुण गाय लक्ष्मी आईचं. काय सांगितलं? जमल्या बाया गुण गाय लक्ष्मी आईचं. आणि चंद्रला जला रूप दिश गाईचं. आता मी बसलोय पूजेला. दाखवतो तुम्हाला. माझ्यावर मी तुम्हाला दिसणार नाही. आम्ही जातीवंत कोणते आहे आणि
फुलवाई तुला जायचं चव्हाण परिवार फुलवाई तुला जायचं म्हणा अव चव्हाण परिवार मोठे चव्हाण परिवार फुलवाई तुला जायचं राग रूपणी जेव्हा टाळ्या वाजव आमची हिरोईन आली आमची ती हे पार्टीची मेन आणि शी मराठीला सोनीला आमच्या बाईचा प्रोग्राम झालाय तुम्ही बघितलं पुढचं पाऊल शिरेल बघितलंय पुढचं पाऊल शिरेमध्ये पुढचं पाऊल आता शिवा बघितला शिवा शिवामध्ये पण आहे शिवामध्ये बघितलं ना पुढच्या पाऊल चला आता एक सिद्धांतचं गाणं म्हणू आणि बाईला आपले मुरली चालू ओके चला मला दिवसाची बाई लागत नाही रात्री लागत हो जागरणाला असं म्हण ना पूर्ण म्हण ना. रात्री जागरण असते ना असं म्हण ना रात्रीची लागती यांच्या मनात शनिवार आहे तो शनिवार आयतवार आहे दिवसा बाईचा वारा नाही आपल्याला मला रात्री बाई लागत बरोबर आहे हो बाई हा मी 1 2 3 म्हटलं म्हणलं तुम्ही लगेच उडायचं शबा ज्याच्यावर उडाले त्याचा भुगा होईल तुम्ही ज्याच्यावर उडाले त्याचा भुगा होईल बाई काय बारीक आहे बाईच बारीक आहे दंड आहे की रे दादा हो जा हा जा तुमच्या बरोबर तोंडावर बघा तुम्ही जा. हा फिरकी मारा तुम्ही दोघं दोन हा काय सर का थोडं हा एक सोबत आली पाहिजे शाबास या बाजची बाई बाई ह्या बाजूला बाबा त्या बाजूला सगळ्यांना दिसले पाहिजे आमच्याकडे 2 प्रकारचे 2 माणसं एक बाई एक माणूस आहे असं म्हणा हा हो द्या तिकडची बाई तिकडं तिकडचा बाबा इकडं आणि बाई हो साहेब तुम्ही वर बघायचं आणि खाली घालायचं तेल हो इकडं बाईकडे बघायचं आणि तेल घालायचं असं म्हण ना पूर्ण मला काय वाटलं खाली घाला काय म्हणतो हो असं बघून असं तेल घालायचं असं म्हण ना पूर्ण म्हणजे म्हण ते ना. पण हा तुम्हाला बायको सांभाळून देव सांभाळता येतो इथे बघायचं ते त्यांच्या गावाला विसरून जा देवाला लय दिवसानं ते जवळ बघतेत ना हा का जेवण काकाचा फोटो काढतो तेल आला तेल आला तेल म्हणजे कसं माहिती का मुलीचं नाव तारीख आहे माझ्या तुझ्यासाठी 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 आणि
लावून हा देवाला भाऊ कडी पठार देवाला भाऊ. तेव्हा त्या तुळजापूरमध्ये गेल्यानंतर त्या कल्लोळामध्ये आंघोळ करायला लागते करावी लागते. आणि त्या कल्लोळामध्ये आंघोळ केल्यानंतर नाही काय करते बस बस बस. आमचे वाघोजी सॉरी आमचे वाघोजी बस तारा बलम चंद्र बलम देव विद्या बलम देव बलम देव वराडी साव चित्त काय आता आपण आलोय घरी. आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. रात्री 2 वाजता आम्ही आलो. चला बाय बाय.